सर्वांनी आपल्या लाईफ मध्ये असलेल्या समस्या लिहायच्या आहेत. आपल्या लाईफ मध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्या सर्व लिहायच्या आहेत. राईट डाऊन. राईट डाऊन. आपल्याला लाईफ मध्ये कोणत्या समस्या आहेत ह्या सर्व लिहायच्या आहेत. कोणती दुःख आहेत आपल्या लाईफ मध्ये ते आपल्याला लिहायचे आहेत. आपल्या लाईफ मध्ये आपल्याला कोणते दुःख आहेत, कोणत्या समस्या आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आपल्या लाईफ मधल्या असलेल्या सर्व समस्या, सर्व दुःख आपल्याला लिहायचं आहे. चला फास्ट मध्ये लिहायचं आहे. आवाज येतो आहे मग? यस मॅडम. येस, लिहा सगळ्यांनी. ज्यांच्या समस्या लिहून झाल्या असतील त्यांनी आता आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. आपल्यावर कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. आपल्या फॅमिलीसाठी सगळ्या समस्या, सगळ्या जबाबदाऱ्या लिहायच्या. नेक्स्ट पेजवर लिहायच्या आहेत जबाबदाऱ्या. सर्वांनी आपल्या लाईफ मधल्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहे. सर्वांनी आपल्या लाईफ मधल्या समस्या लिहायच्या आहे. कोणाच्या लिहून झाल्या आहे हँड रेज करा. कोणाच्या लिहून झाल्या? येस, विवो V2407. मॅडम शेअर करा बरं. तुमचं नाव काय मॅडम? तुमचं माईक ऑन करा. तुमचा माईक ऑन करा ना मॅडम. विवो V2407. तुमचा माईक ऑन करा.
चला गौरी मॅडम तुम्ही सांगा, माईक ऑन करा. येस, हाय. माझं नाव गौरी गावकर आणि इश्यूज माझे आहेत. बेसिकली फर्स्ट थिंग इज अँगर इश्यू, जो मला कंट्रोल करायचा, म्हणजे बहुतेक ठिकाणी होतो पण आहे, जसं वर्किंग लाईफ मध्ये थोडाफार बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आहे. सेकंड इज माय डेप्थ इश्यू, दॅट आय वॉन्ट टू कंट्रोल. रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर आय एम द अर्निंग पर्सन ओव्हर हिअर ॲट होम, सो एक बेस्ट लाईफ फॉर माय सन, सो दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. येस. हे हॅलो, बघा, येतो. हा, आता आपण यांच्या ज्या बघितल्या समस्या, काही जबाबदाऱ्या, सर्वांच्या आपल्या थोड्याफार तशाच आहेत, ऑलमोस्ट सेमच. फक्त पुढे येस. मागे राहतात. बाकी आपल्या सर्वांच्या जबाबदाऱ्या आणि समस्या या सेमच आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या आपल्या समस्या आहेत हे आपल्याला नको आहेत. हे समस्या म्हणजे ही निगेटिव्ह एनर्जी आहे, ती आपल्याला आपल्या लाईफमध्ये नको आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या समस्या ज्या तुम्ही आता तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलेल्या आहेत, त्यांना तो पेज फाडायचा आहे. नोटबुक मधून सर्वांनी फाडा तो पेज. तो पेज आपल्या नोटबुक मधून फाडायचा आहे. ह्या ज्या निगेटिव्ह समस्या आहेत, आपल्याला त्रास देत आहे आणि फाडताना त्याच्यावर राग काढायचा आहे. येस, ही समस्या मला इतके दिवस त्रास देत होती का, तिचे छोटे छोटे तुकडे करा आणि ते क्लास झाल्यानंतर डस्टबिन मध्ये टाकायचे आहेत. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला, जर तुमच्या लाईफ मधल्या समस्यांमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला रोज करायची आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला रोज करायची आहे. कमीत कमी 7 दिवस. ज्यांच्या समस्या जास्त असतील त्यांनी 11 दिवस ते 21 दिवस हे करायचं आहे. ओके. येस. याच्याने काय होणार आहे, एक दिवस असा येणार आहे का तुम्ही म्हणाल का येस, हे समस्येचं मला सोल्युशन मिळालेलं आहे आणि मी हे आता माझ्या लाईफ मधली समस्याच नाही आहे. हा खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे, खूप जणांना मिळतो, तो तुम्हालाही मिळणार आहे. आता पुढची गोष्ट आहे का आपल्या जबाबदाऱ्या. समस्यांमध्ये आपण सर्वात पहिले आपली समस्या ठेवतो आणि जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यात शेवटी स्वतःचं नाव घेतो. असं का करतो? जबाबदारी ही आपली नाहीये का आपल्या स्वतःसाठी? आपल्या स्वतःच्या प्रती आपली काहीच जबाबदारी नाहीये का? तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळं बोलायला ऐकायला खूप छान वाटतं, पण जबाबदारी घ्यायची, पण त्याच्यासाठी टाइम तर पाहिजे ना. आम्ही जॉबवाले लोक आहोत. फॅमिली, दिवसभर धावपळ हे करून स्वतःची जबाबदारी घ्या, स्वतःसाठी वेळ तरी कसा काढणार आहोत? तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, योगेश सर तुमचा माईक ऑन करा. योगेश सर. हा. तर सर तुम्ही किती वाजता उठता रोज सकाळी? माईक ऑन करा. हा मॅडम. हा बोला. 6 वाजता मॅडम. हा. येस. आता योगेश सर जे आहे ते सकाळी 6 वाजता उठतात. आपल्याला स्वतःसाठी जर वेळ काढायचा आहे, आपल्याला 1 तासही सुरुवातीला सफिशियंट आहे. त्या 1 तासात काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला जो सकाळचा 1 तास मिळतो आहे, सकाळी 6 वाजेला उठल्यावर, तर 6च्या ऐवजी सकाळी 5ला उठलो तर, योगेश सरांनी सकाळी 5 वाजेला उठायला सुरुवात केली तर योगेश सरांना 1 तास एक्स्ट्रा मिळणार आहे. एका दिवसातला 1 तास एक्स्ट्रा मिळणार आहे. मग आता ह्या, आणि समजा 30 दिवस असता महिन्याचे, तर 30 दिवसाचे किती तास झाले त्यांना एक्स्ट्रा मिळाले? 30 तास त्यांना एक्स्ट्रा मिळालेले आहेत. आणि म्हणजे 1.5 दिवस ते एका महिन्याला जास्त जगता आहात. मग तुम्ही म्हणाल मॅडम या 1 तासात काय करायचं, उठून स्वतःसाठी करायचं म्हणजे काय करायचं आहे? जर आपण कुठेही आज सगळ्यात पहिले हॉस्पिटलला गेलो तर सगळ्यात पहिलं मेडिसिन डॉक्टर सांगतात का मेडिटेशन करा. मेडिटेशन हे आता एक मेडिसिन सारखं कंपल्सरी सगळ्यांना केलेलं आहे का स्वतःचं मन शांत राहण्यासाठी आधी मेडिटेशन करा. मग आपण त्या 1 तासामध्ये मेडिटेशन करू शकतो, योगा करू शकतो. बाकीच्यांनी माईक म्यूट करायचे आहे. बघा आपण रेकी साधक होतो आहोत, आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे.
आपण जरी बोलत नसेल आणि आपला कॅमेरा ऑन असेल तर आपल्या फॅमिली मेंबरचा आवाज येतो आणि बाकीचे डिस्टर्ब होतात. तर ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे आजपासून. आज आपण बघणार आहोत तर या 1 तासामध्ये आपण काय करणार आहोत. तर या 1 तासामध्ये आपण मेडिटेशन करू शकतो, योगा करू शकतो, झुंबा करू शकतो, जेही आपल्याला आवडतं आहे. आपल्याला ड्रॉइंग करायला आवडत असेल आपण ड्रॉइंग करू शकतो. आता असं नका म्हणू का मॅडम मग मला तर झोपायलाच आवडतं मग मी झोपूनच घेतो. असं नका म्हणू का 1 तासात मी अजून एक्स्ट्राची झोपच घेतो. असं नका करू. तो 1 तास तुम्ही ज्या वेळेला स्वतःसाठी देणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला पूर्ण दिवस इतकं फ्रेश वाटणार आहे, खूप एनर्जेटिक तुम्हाला वाटणार आहे. ओके, मी सगळ्यांना म्यूट करून ठेवलंय. आता कोणाचाच माईक ऑन नाही होणार आणि माझी पण लिंक तुटते शिकवता शिकवता. तर आपण बघत होतो काय त्या 1 तासात आपण काय करणार आहोत. तर 1 तास आपल्याला असा एक्स्ट्राचा काढायचा आहे. कारण बघा, जोपर्यंत या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा आहे तोपर्यंतच आपल्याला विचारलं जातं. एकदा का या देहातून प्राण नावाची ऊर्जा निघून गेली ना, मग त्याला काय संबोधतात माहितीये सगळ्यांना? त्याला लगेच म्हणतात का बॉडी कधी उचलणार आहे. म्हणतात ना, ऐकलं आहे. त्याला त्या नावाने सुद्धा आवाज दिला जात नाही. तिथेच त्या व्यक्तीच्या प्राणाबरोबर त्याचं नावही तिथेच संपतं. त्या व्यक्तीला तिथे संबोधन केलं जातं का आता बॉडी कधी उचलणार आहे. म्हणून जोपर्यंत आपला जीव आहे तोपर्यंत जगून घ्या. मन मोकळं जगा. स्वतःसाठी जो वेळ तुम्ही आजपर्यंत देत नाही आहात. समस्या बघितल्या तर सगळ्यांमध्ये टॉपला का मॅडम माझ्याने होत नाही, मॅडम माझं असं आहे, मॅडम माझं असं आहे. पण मग हेच तुम्ही जबाबदाऱ्यांमध्ये का नाही घेते? येस मॅडम माझा जर हा समस्या आहे तर मी स्वतःसाठी वेळ देणार आहे. स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणार आहे. डाएटवर लक्ष देणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे का थांबा इथे मी बघते. ज्योती नाईक मॅडम, ज्योती नाईक मॅडम तुमचा माईक ऑन करायचा आहे. एकच मिनिट मी इकडून ऑन करते. बाकीच्यांनी प्लीज ऑन करू नका. ज्योती नाईक मॅडम तुमचा माईक ऑन करा. बोला. हा, हा तुमचे जे बोला. डोळे आहेत ना ते खूप सुंदर आहेत. तर थँक्यू. तुमचा एक डोळ्यासाठी मी आज डिमांड करते आहे का मी तुम्हाला आज त्याचे 10 करोड रुपये देते. मला एक डोळा देता का तुमचा? नाही. थोडा विचार तर करा. इतकं सेकंदामध्ये उत्तर. आज तुम्ही 10 करोड म्हणजे करोडपती होऊन जाणार आजच्या आज. नाही, मला माझ्या अवयवांबरोबर काही करायचं नाहीये. येस, बघा करोडपती 10 करोडची त्यांनी ऑफर घेतली नाही. डॉक्टर श्रुती माईक ऑन करा मॅडम. मॅडम तुम्ही ज्या अशा बसल्या आहात ना तर तुमच्या त्याच्यातला एक हात द्या बरं. मला टेकून बसलेल्या आहात आरामशीर. तर त्याच्यातला एक हात द्या ना. एक हात आहे ना तुमचा, एका हाताने काम चालेल ना? मी तुम्हाला 20 करोड देते. बघा यांनी 10 करोडची ऑफर हे केली आहे. मी तुम्हाला 20 करोडची ऑफर देते का मी तुम्हाला 20 करोड मध्ये मला तुमचा एकच हात द्या. पुष्कळ आहे. देता? नाही मॅम. देत. म्हणजे आपण असं म्हणतो काही खरेदी करताना काय थांबा मी घरच्यांना विचारून सांगते. आज तेवढा सुद्धा डिसिजन नाही. मी घेणार नाही, मी देणार नाही. तो लगेच क्विक अँड फास्ट डिसिजन घेतलेला आहे. हे बघा मी ज्योती मॅडम, डॉक्टर श्रुती मॅडम मी काय तुमचे हात आणि डोळे घेणार नाहीये. पण त्याच्या मागे मला तुम्हाला काही समजावून सांगायचं आहे. का एक हात, एक डोळा हे करोडोची किंमत देऊन सुद्धा आपण देत नाही आहोत. तर ह्या पूर्ण देहाची किंमत किती आहे? हा पूर्ण देह जो आहे तो किती करोडो, मिलिनियन, ट्रिलियन कशाचा कितीचा बनलेला आहे? विचार करा. देवाने आपल्याला जो हा देह दिला आहे तो किती अनमोल आहे. त्याची किंमतच नाहीये मी तर म्हणते. का ज्या व्यक्तीला डोळे नाहीयेत त्याला विचारा त्याची किंमत काय आहे. ज्या व्यक्तीजवळ हात नाहीये त्या व्यक्तीला विचारा त्या हाताची किंमत काय आहे.
आज आपल्याला देवाने हात, डोळे, कान, नाक सगळं छान दिलेलं आहे. चांगल्या घरामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. आज जे जीवन आपण जगतो आहे, ते खरंच कोणाच्या स्वप्नातलं जीवन असेल का? कोणी स्वप्नात बघत असेल का? जस्ट मला ज्याला एक हात नसेल, तो म्हणत असेल का, "काश माझ्याजवळ जर 2 हात राहिले असते तर?" ज्याच्याजवळ 2 डोळे नाहीये, त्याच्या स्वप्नात असेल का, मला जर 2 डोळे राहिले असते तर? मला जर दिसलं असतं तर? या सृष्टीतले सगळे कलर्स मी बघितले असते. माझ्या आवडत्या व्यक्तीला मी बघू शकलो असतो. आज आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतो आहे. मग आज इतकं आहे ना आपल्याकडे. पण आपण कधी आपल्या डोळ्यांना थँक यू म्हटलं आहे का? जसं आपण जन्म घेतलेला आहे, जसं आपल्याला समजायला लागलेलं आहे. जन्मापेक्षा आपण जेव्हापासून आपल्याला समजायला लागलेलं आहे, तेव्हापासून मला एक सांगा, इथे बसलेल्या सगळ्यांनी सांगा, का एकदा तरी आपण आपल्या शरीराला थँक यू म्हटलेलं आहो का? म्हटलोय का आपण? कधी देवाला थँक यू म्हटलंय का? देवा मला खरंच तू इतक्या छान घरात जन्माला दिलेला आहे. आज आपल्याला राहायला घर आहे. ज्यांच्याकडे घरही नाहीये, त्या लोकांपेक्षा तर आपण खूप सुखी आहोत ना? आपल्या जवळ आई, घरात गेल्या-गेल्या आई नावाने आवाज देणारी आई तरी आहे. ज्यांना आई नाहीये त्यांचं, त्या घरात गेल्यावर त्या लोकांना काय फील होत असेल? आपण घरात गेल्या-गेल्या आई जर दिसली नाही तर आई, आई, आई करत जातो. आणि ज्यांच्याकडे आई नसेल, त्या लोकांना काय फील होत असेल? मी म्हणून तुम्हाला सांगते, आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतो आहे. त्याच्यामुळे आज आपण सगळ्या गोष्टीसाठी देवाला थँक यू बोलायचं आहे. का ह्या युनिव्हर्सने, ह्या ईश्वराने आपल्याला इतक्या चांगल्या घरात जन्म दिलेला आहे. आज जे लोक रस्त्यावर झोपता आहात, त्यांना बघा त्यांच्याकडे घरही नाही आहे. त्यांच्याकडे घरही नाही आहे, तर त्यांचं कुठं स्वप्नात घर असेल? का आपल्याकडे जर असं घर असतं तर? रेंटचं घर असतं तर? छोटी झोपडी असती तर या पाणी पावसापासून आपण वाचलो असतो. म्हणून आज आपण काय करणार आहोत? या देहाला, या शरीरासाठी आपल्याला वेळ काढायचा आहे. आज अशी वेळ आलेली आहे, आपण इतकं स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं आहे, का आपल्याला स्वतःसाठी रोजच्या रुटीनमधून 24 तासातून 1 तास काढायची वेळ येते आहे. विचार करा. का हा 1 तास मी माझ्या देहासाठी देणार आहे, स्वतःसाठी देणार आहे. आणि मला कधीचे ते 2 बुक्स रीड करायचे होते, पण वेळच मिळत नाहीये. तर रोज मॉर्निंगला मी सकाळी उठून हे बुक्स रीड करणार आहे. आजपासून आपल्याला तो स्वतःला 1 तास द्यायचा आहे. आणि बघा, ज्या वेळेला या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा आहे ना, तोपर्यंतच आपलं नाव आहे. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. जर प्राण निघून गेला, तर त्याला लगेच बॉडी कधी उचलणार आहे? या शब्दात बोललं जातं. जवळचे असू द्या, लांबचे नातेवाईक असू द्या, तेच शब्द वापरतात. मग काय होतात? सर्वात पहिले काय होतं? का लांबच्या नातेवाईकांना फोन करून देतात आपल्या घरचे, का तुम्ही लवकर निघा, लवकर उचलायची आहे बॉडी. मग ते नातेवाईकही पटापट धावपळ करत, जी ट्रेन मिळेल, जी बस मिळेल, जे वाहन मिळेल त्याच्याने लवकर धावपळ करत येतात. पटापट तो अंत्यविधीचा कार्यक्रम होतो. आणि त्यानंतर येतो तो फक्त खुर्चीवर ठेवलेला आपला फोटो. त्या फोटोला रोज नवीन ताज्या फुलांचा हार घातला जातो. आणि ज्या वेळेला ते 10-12 दिवसाची काही पूजा असते, ती पूजा झाल्यानंतर त्या फोटोला चंदनाच्या सुकलेल्या फुलांचा हार घातला जातो. का आता हा हार रोज बदलवायचं काम पडणार नाही. रोज हार सुद्धा बदलवायला वेळ राहत नाही. एकदा तो चंदनाचा फुलांचा हार घातला का बघू आपण पुढच्या आता सणाला वगैरे बदलूया. प्रत्येक जण आपल्या आपल्या लाईफमध्ये रुटीनला लागून जातं थोड्या दिवसात. थोडे दिवस तो फोटो भिंतीला लागतो, टेबलावर ठेवला जातो, नंतर तो कपाटात किंवा माळ्यावर ठेवला जातो. कुठे आहोत आपण? या सर्वांमध्ये आपण कुठे आहोत? आज आपल्याकडे वेळ आहे. आज चांगल्या घरात जन्म घेतलेला आहे. आपण स्वतःला वेळ देतो आहे. ह्या शरीराला वेळ देतो आहे का?
जर कधी सकाळी भाजी संपली असेल तर पटकन फ्रीजमधून रात्रीची उरलेली भाजी काढतो आणि ती खातो. चटणी, लोणचं हे तर जसं काही आपल्यासाठीच आपण बनवून ठेवलंय का कधी भाजी संपली तर कधी हे लागणार आहे खायला. विचार करतो की एवढी तेल फुलाची भाजी का फेकून द्यायची. पण मग ती आपणच एकट्याने का खायची? घरात सगळ्यांनी मिळून थोडी थोडी खाल्ली तर ती संपणार आहे ना. आपणही ताजी भाजी खायला हवी का नको? स्वतःच्या खाण्यापिण्याकडे, फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स सर्व खाण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे का आपण जे जीवन जगतो आहे ते कोणाच्या तरी स्वप्नात जीवन आहे. मला एक फेसबुकला ना असा एक फोटो दिसला होता. त्या एक लहान मुलगा बसलेला होता आणि त्याला पाय नव्हते. त्याच्या गुडघ्यापासून दोघंही पाय नव्हते. तर त्याने ना त्या पेपरवर त्या फोटोमध्ये असं पेन पाय असं ड्रॉ केलेले होते हाताने पाय. तर हे माझं पाय आहेत असं. तर ज्याच्याजवळ जे नाही आहे त्याला त्या गोष्टीची किंमत आहे. आणि आज आपल्या जवळ आहे. चला आज आपण काय करूया? सर्वजण आपल्या शरीराला स्वतःला थँक्यू म्हणायचं आहे. शरीरापेक्षा आपण आज स्वतःला थँक्यू म्हणायचं आहे. चला सर्वांनी माझ्या बरोबर ऍक्टिव्हिटी करायची आहे. आपले दोन्ही हात असे घ्यायचे आहेत आणि म्हणायचं आहे आय लव्ह मायसेल्फ. 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 थँक यू. थँक यू. थँक यू गॉड. थँक यू युनिवर्स. थँक यू युनिवर्स. थँक यू युनिवर्स. लाजायचं नाहीये, सगळ्यांनी करायचं आहे. आजपासून आपल्याला स्वतःवर प्रेम करायचं आहे. आधी स्वतःची आपण छान राहिलो तर आपण आपल्या फॅमिलीसाठी सगळं काही करू शकणार आहोत. ओके. आणि बघा आपण ज्या वेळेला निवांत वेळेमध्ये बसलेलो राहतो ना किंवा काही कामही करत असेल तर त्या वेळेमध्ये ना आपल्या मनामध्ये काही निगेटिव्ह विचार येत असतात. आपलं सायंटिफिकली आपला जो ब्रेन आहे एका दिवसाला 60,000 ते 65,000 विचार करत असतो. मग हे सगळे विचार आपल्या लक्षात राहतात का? नाही. पण जे आपल्या मनाला टच झालेले आहे, ज्याच्यामुळे आपलं मन दुखावलं गेलेलं आहे, ते विचार आपल्या मनात राहतात. ते आपल्याला बरोबर आठवतात. आपण काय करायचं आहे याच्यासाठी? एखादी व्यक्ती अशी असते बघा आपल्या लाईफमध्ये का तिच्याबरोबर आपले कधी अगदी 10-12 वर्ष किंवा 4-5 वर्ष झाले वादविवाद झालेले असतील. पण ती गोष्ट आतापर्यंत आपण आपल्या मनात लावून ठेवलेली आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला ते आठवतं. त्या विचारात राहतो. तुम्ही म्हणाल मॅडम नुसते विचार केल्याने काय होणार आहे? पण ते व्हायब्रेशन्स आपल्या घरामध्ये स्प्रेड होत असतात. ते व्हायब्रेशन्स आपल्या घरामध्ये स्प्रेड होत असतात. त्याच्याने निगेटिव्ह एनर्जी तयार होत असते. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही तयार होत असते. शब्दांची एनर्जी, शब्दांना ब्रह्मांडीय, शब्द ही ब्रह्मांड आहे असं म्हटलेलं आहे. आणि आपण जे शब्द मनामध्ये विचार करतो आहे त्यांना एकीकडे आपण काय म्हणतो? मन चिंती ते वैरी न चिंती. जे माझ्या मनात विचार आहे ते वैऱ्याच्या देखील मनात विचारायला नको, दुश्मनाच्याही मनात विचारायला नको. मग मला इथे बसलेले सांगा बरं सगळ्यांनी, आपण असे पॉझिटिव्ह विचार किती वेळा करतो? आता पॉझिटिव्ह विचार म्हटलं का जुन्या आठवणी, मग त्यात कोणता? येस, का ज्या वेळेला मी पहिल्यांदा आई झाली होती त्यावेळेला डॉक्टरांनी जेव्हा माझ्याजवळ माझं पहिलं बाळ दिलेलं होतं, त्याच्या त्या हातांचा मऊ मऊ स्पर्श, त्याचा तो पहिला बघितलेला अगदी पहिला चेहरा त्याचा आणि तो झालेला आनंद, हे किती वेळा आपल्याला दिवसातून आठवतो? किती सुंदर अनुभव होता तो आपल्या आयुष्याचा. का ज्या वेळेला आपल्या बाळाने आपल्याला आई, पप्पा या नावाने पहिल्यांदा आवाज दिलेला होता. हे इतक्या सुंदर सुंदर आठवणी आहेत ना आपल्याकडे. पण आपण काय करतो? त्याच्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. निगेटिव्ह म्हणजे आपल्याला कोणी आपलं मन दुखवलेलं असेल, त्या गोष्टींमध्येच इतकं अडकून पडलेलो आहोत का आपल्याला ह्या चांगल्या गोष्टींकडे बघायलाच आता वेळ राहिलेला नाहीये. कारण आपलं मन एकच विचार करत राहतं, अरे मी तर खूप चांगली वागली होती,
पण समोरच्यानेच माझं मन दुखवलं आहे. अगदी 20-20 वर्ष होऊन जातात त्या गोष्टीला, तरी देखील आपण ते मनातून काढत नाही. बरं, आपण आपल्या मनातून काढत नाही, समोरची व्यक्ती जिने आपलं मन दुखवलं आहे, ती मस्त तिचा आजचा वर्तमान एन्जॉय करते आहे. त्या व्यक्तीच्या मनात काहीच गिल्ट नाहीये. ती व्यक्ती तिचा जो वर्तमान काळ आहे, तो आनंदाने जगते आहे आणि आजचा आपण आपला वर्तमान काळ ह्या जुन्या आठवणींमध्ये कसा घालवतो आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे का आजचा माझा जो दिवस आहे, तो आपण कसा घालवतो आहे. बघा, आजचा दिवस आपण ज्यावेळेला ह्या पृथ्वी तलावरून तुम्हाला मी एक सांगते, सायंटिफिकली प्रूफ आहे. मी याच्यात बघितलंय Googleवर. त्याच्यात हे प्रूफ आहे का एका दिवसाला आपल्या ह्या पूर्ण पृथ्वी तलावरून कमीत कमी 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करत राहतात. आज आपल्या घरात सेलिब्रेशन करण्यासारखा दिवस आहे का आज आपल्याला या युनिव्हर्सने झोपेतून उठवलेलं आहे. आहे का नाही सेलिब्रेशन सारखा दिवस आहे का नाही. जर मला युनिव्हर्सने उठवलेलं आहे, तर युनिव्हर्सला माझ्याकडून काहीतरी चांगलं कार्य करून घ्यायचं आहे. हे झालं पहिलं सेलिब्रेशनचं कारण. आता याचबरोबर दुसरं सेलिब्रेशनचं कारण असं आहे का आज सकाळी जर मी झोपेतून उठलेली आहे, तर माझ्या बरोबर माझी फॅमिली सुद्धा आनंदाने उठलेली आहे. आज त्याच्यात 10 लाख प्लस लोकांच्या घरात जो रडायचा आवाज आहे, तो आज माझ्या घरात नाहीये. आहे का नाही सेलिब्रेट करण्यासारखं. कशाला टेन्शन घ्यायचं आहे लाईफमध्ये. आणि अशा लोकांचं टेन्शन घेतो आपण का ज्यांनी आपलं खूप 10-15 वर्ष झाले आपलं मन दुखवलेलं आहे आणि त्याच गोष्टींमध्ये अडकून पडलेलो आहोत. आज आपल्याला युनिव्हर्सने जर आजचा दिवस दाखवला आहे, तर युनिव्हर्सला आपल्याकडून काहीतरी चांगलं करून घ्यायचं आहे. बघा, प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी एखादी व्यक्ती असतेच का तिचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपली तळपायाची आग मस्तकाला लागते. त्या व्यक्तीचं नावही आपण सहन करत नाही. मग अशा व्यक्तीला आपल्याला काय करायचं आहे. त्या व्यक्तीचा आज वर्तमानामध्ये त्याच विचारात अडकून पडायचं आहे का याच्यातून आज आपल्याला बाहेर पडायचं आहे. तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही तर रेकी लेवल 1 ची ऍड लावली होती आणि तुम्ही आज वेगळंच शिकवता आहात. तर रेकी लेवल 1 मध्ये जो सगळ्यात पहिला दिवस राहतो, तो आत्मशुद्धीकरणाचा राहतो. जोपर्यंत तुम्ही मनातून रिकामे होणार नाही, तोपर्यंत तुम्ही रेकीची एनर्जी घेऊ शकणार नाही. आज हमें मन से खाली हो जाना है. आज आपल्या मनामध्ये जे पण काही निगेटिव्ह विचार आहे, व्हायब्रेशन्स आहे, ते सगळं काढून टाकायचं आहे. आज आपल्याला मन से खाली हो जाना है. बघा, आपल्या समोरच्या व्यक्तीने जसं मन दुखवलेलं आहे, तसंच आपल्याकडनंही त्या वेळेला काही चुकीचे शब्द निघाले असतील. कळत न कळत काही रागा वैतागामध्ये आपणही चुकीचे शब्द तिथे वापरले असेल आणि समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल. तर याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला. एक आज छानसं मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे. त्या मेडिटेशन मध्ये आपण त्या समोरच्या व्यक्तीला ब्रह्मांडीय एनर्जी, आज आपण सर्व ब्रह्मांडाशी कनेक्ट होणार आहोत आणि त्या समोरच्या व्यक्तीकडे माफी मागणार आहोत. आज आपण ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊन जी माफी मागणार आहोत, ती त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचणार आहे. आणि त्या व्यक्तीला जर आपण कळत न कळत आपल्याकडनं काही चुकीचे शब्द निघाले असतील आणि त्या व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल, तर त्यासाठी आपण त्या व्यक्तीला सॉरी बोलणार आहोत. म्हणजे आज आपल्याला मोठ्या मनाने माफही करायचं आहे आणि त्यांची माफी सुद्धा मागायची आहे. बघा, तुम्हाला इतकं रिलॅक्स वाटणार आहे आजच्या मेडिटेशन नंतर. खूप हलकं झाल्यासारखं वाटणार आहे मनातून. फक्त मी सांगते त्याप्रमाणे करायचं आहे तुम्हाला. सर्व रेडी आहेत आजच्या मेडिटेशनसाठी. आवडेल सगळ्यांना असं मेडिटेशन करायला. सर्वांना मेडिटेशन करायला आवडणार आहे का. थंब दाखवा, कोणाला कोणाला आवडणार आहे. आणि बघा, तुम्ही जर हा एनर्जीचा क्लास आहे, जर तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन ठेवले तर तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने एनर्जी जाणवणार आहे.
हा 6 दिवसाचा आपला क्लास राहणार आहे. आणि ज्यांचे कॅमेरे ऑन राहतील ना त्यांना 6 दिवसात त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही मला स्वतः सगळेजण सांगणार आहे का शेवटच्या दिवशी तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस झाले, काय पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आलेली आहे. आणि जे बंद राहतील ना त्यांचे कॅमेरे, त्यांना 1% सुद्धा या क्लासचा रिझल्ट मिळणार नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगते. मग तुम्ही म्हणाल ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे का ते म्हणतील का मॅडम आम्ही पण यांच्या बरोबरच क्लास केला पण यांना कशी एनर्जी जाणवली, यांना कसे इतके छान छान अनुभव आले, तसे आम्हाला का नाही आले. म्हणून तुम्हाला सर्वांना कॅमेरे ऑन करायचे आहे. खूप काहीतरी महत्वाचा प्रॉब्लेम असेल एखाद दिवशी तर तुम्ही बंद ठेवू शकतात. पण तुम्ही अगदी घरातच आहात आणि मल्टीटास्किंग करता आहात तर त्यावेळेला तुम्हाला त्याची एनर्जी जाणवणार नाही. ओके, चला. मी सांगितलेलं आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला जर खरंच रेकीचा अनुभव घ्यायचा आहे ना तर तुम्ही कॅमेरे ऑन करा. मी उद्यापासून हे सांगणारही नाही. जेवढ्यांचे कॅमेरे ऑन असतील मी तेवढ्यांचा क्लास घेईल. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? चला, आपण आता छानसं मेडिटेशन घेणार आहोत. मी माझा कॅमेरा बंद करते आहे. सर्वांनी रेडी व्हायचं आहे. सर्वांनी रेडी व्हायचं आहे. ताठ बसायचं आहे. थोडं पाणी पिऊन घ्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ. डोळे हलके बंद करायचे आहेत. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. सर्व प्रकारची ऊर्जा कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. आज आपण इथे दिव्य प्रवासाला जाणार आहोत. हा दिव्य प्रवास आपल्या जीवनातील सर्व कटू आठवणींपासून आपल्याला मुक्त करणार आहे. सर्व दुःख, सर्व तणाव यापासून आपल्याला संपूर्णतः मुक्तता मिळणार आहे. संपूर्णतः मुक्तता मिळणार आहे. जेवढ्या सहजतेने आपण या सूचनांचे ग्रहण करणार तेवढाच आपल्याला या ध्यान साधनेचा अनुभव घेता येईल. चला तर मग सुरू करूया एका दिव्य यात्रेला. एका दिव्य यात्रेला. आता तुम्ही जिथे बसला आहात तिथून तुम्ही पुढच्या प्रवासाला निघता आहात. दिव्य प्रवासाला निघता आहात. आता मुख्य दारापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. बंद डोळ्यांनी सगळ्या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. बंद डोळ्यांनी सगळ्या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचे कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेलं आहे. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेलं आहे. आणि हळूच तुम्ही त्या कार्पेटवरून पाऊल ठेवलेलं आहे. आजूबाजूला सुंदर अशी विविध रंगाची फुलं आहेत. त्या फुलांकडे बघून आणि त्या फुलांचा मनमोहक सुगंध आहे. त्यामुळे आपण एकदम प्रसन्न झालेलो आहोत. त्यामुळे आपण एकदम प्रसन्न झालेलो आहोत आणि हळूवार आपण त्या लाल कार्पेटवरून पुढे जातो आहे. हळूवार आपण एक एक पाऊल पुढे जातो आहे. थोडा वेळ पुढे गेल्यावर एक सुंदर अशी कार तुमच्यासाठी रस्त्यावर थांबलेली आहे. त्या कारच्या ड्रायव्हरने तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी दार उघडलेले आहे. त्या कारच्या ड्रायव्हरने तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी दार उघडले आहे आणि मोठ्या आदराने आपल्याला कारमध्ये बसवलेले आहे. आणि आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर
आपण एका मोठ्या दालनासमोर पोहोचलेलो आहोत. एका मोठ्या दालनासमोर येऊन पोहोचलो आहोत आणि तिथे त्या ड्रायव्हरने गाडी थांबवलेली आहे. आपल्यासाठी आदराने दार उघडलेले आहे. हळूवार तुम्ही त्या दालनाच्या दिशेने निघालेला आहात. तुम्ही पोहोचताच तिथे तुमच्यासाठी दालनाचे दार उघडले गेलेले आहेत. सुंदर असा संगमरवरी मोठा हॉल तुमच्या दृष्टीस पडतो आहे. सुंदर असा संगमरवरी हॉल तुमच्या दृष्टीस पडतो आहे. एक दिव्य शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण तिथे आहे. एक दिव्य शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण तिथे आहे. एक दिव्य शांततेचे वातावरण तिथे आहे. त्या दालनाच्या मधोमध तुमच्यासाठी एक आसन ठेवलेले आहे. त्या दालनाच्या मधोमध तुमच्यासाठी एक आसन ठेवलेले आहे. एक आसन ठेवलेले आहे. लाल रंगाचे एक सुंदर आसन तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही तिथे जाऊन बसलेले आहात. त्या आसनावर जाऊन तुम्ही स्थानपन्न झालेले आहात. त्या आसनावर जाऊन तुम्ही स्थानपन्न झालेले आहात. हळूवार आता आपला पुढचा प्रवास सुरू होतो आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही आता या गोष्टी कराल तेवढा या ध्यान साधनेचा अनुभव तुम्हाला येणार आहे. तर गेल्या 24 तासात आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या, काही चांगल्या, काही वाईट, काही मनाला प्रसन्नता देणाऱ्या होत्या तर काही मनाला दुःख देणाऱ्या होत्या. बघा, गेल्या 24 तासात ज्या ज्या चांगल्या घटना त्या सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहे. आणि नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टी, जेही लोक जबाबदार होते तुमच्या दुःखासाठी, जेही लोक जबाबदार होते त्या सर्वांना माफ करायचे आहे. आणि कळत न कळत आपल्याला कोणी दुःख दिलं असेल त्या सर्वांना माफ करायचे आहे. आणि कळत न कळत आपल्याला कोणी दुःख दिले असेल किंवा आपण कोणाच्या दुःखाचे कारण बनलो असेल तर मनापासून त्यांची माफी मागायची आहे. तर मनापासून त्यांची माफी मागायची आहे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. शब्दाने, कृतीने, कशानेही दुखावले असेल तर तुम्हाला त्यांची मनोमन माफी मागायची आहे. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. म्हणून आज आपण इथे सहजतेने मागितलेली माफी या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आता मागील 1 महिन्याचा काळ आठवायचा आहे. हे जीवन एकानंतर एक घटनांचा संचय आहे. गेल्या 1 महिन्यात अनेक घटना आपल्या सोबत घडल्या आहेत. त्या सर्व घटनातील चांगले क्षण निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. कळत न कळत आपल्यामुळे कोणी दुखावले गेले असेल त्या सगळ्यांची मनोमन माफी मागायची आहे. आणि ज्यांनीही आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. त्या सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. आपलं चुकलं असेल तर माफी मागा. सगळ्यांना माफ करून टाका. सगळ्यांना माफ करून टाका. हळूवार आता आपण 1 वर्षाच्या क्षणांमध्ये जाऊया. 1 वर्षामध्ये ज्या ज्या घटना आपल्या जीवनात घडल्या आठवा त्या क्षणांना. अनेक घटना आपल्या जीवनात घटित झाल्या आहेत. गेल्या 1 वर्षात काही दडपणाचे क्षण असतील, काही आनंदाचे क्षण असतील, कधी दुःख होते तर कधी सुख होते. सर्व क्षणांना आठवायचे आहे. गेल्या 1 वर्षामध्ये सर्व चांगल्या क्षणांना,
मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहे. आणि कळत न कळत आपण कोणाला दुखावले असेल, शब्दाने, कृतीने, त्या समोरच्या व्यक्तीची आठवण काढून त्यांना माफ करायचं आहे. गेल्या 1 वर्षामध्ये आपण शब्दाने, कृतीने कोणाला दुखावले असेल तर त्यांची माफी मागा. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला दुखावले आहेत त्या सगळ्या लोकांना माफ करून टाका. कुणाच्या शब्दांनी किंवा कृतीने आपण स्वतः दुखावले गेलो असेल त्यांना माफ करून टाका, माफ करून टाका. गेल्या 10 वर्षाचा काळ आठवायचा आहे. मागील 10 वर्षामध्ये जेही तुम्ही जीवन जगलात, त्याच्यातही कुणाचं शालेय जीवन असेल, कुणाचं महाविद्यालयीन जीवन असेल, तर कुणाचं नवीन करिअरचं जीवन असेल. आठवा ते क्षण. जीवन म्हणजे एकानंतर एक घटनांचा संचय आहे. सगळ्या मनाला दुःख देणाऱ्या घटना आपण आज संपवायच्या आहेत. आपल्या जीवनातून आणि त्या सगळ्यात चांगले क्षण जे आपण जगलो आहे, त्यांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहे. बघा, काही आजारपण आपण समोर गेलो असेल, काही लोकांना आपण जीवनातून गमावले असेल, तर कधी निगेटिव्हिटी आपल्या जीवनात आली असेल. काही दुःखाचे कारण असतील. आज मन से खाली हो जाना है. आज मनाने पूर्ण रिकामे करायचे आहे. कारण जोपर्यंत मन खाली होणार नाही, तिथे आपण पॉझिटिव्हिटी टाकू शकणार नाही. म्हणून आपल्या ज्याही लोकांबद्दल मनामध्ये राग आहे, अशी एनर्जी असेल त्या सगळ्यांना माफ करून टाकायचं आहे. त्या सगळ्यांना माफ करून टाकायचं आहे. आणि कळत न कळत आपल्याकडून बघा एखादी बालपणाचा क्षण आठवायचा असेल, आपण कुणाला दुखावले असेल, त्यांची माफी मागा. त्यांची माफी मागा. आपण शब्दाने, कृतीने कुणाला दुखावले असेल, जस्ट माफी मागा. आता बघा आपण त्या सुंदर क्षणांमध्ये जात आहोत. तो सुंदर क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. कल्पना करा की ज्या दिवशी पहिल्यांदा या पृथ्वीवर तुम्ही पहिला श्वास घेतला आणि आपल्या कुटुंबियांना जो आनंद झालेला होता, तो आठवा. बघा, त्या वेळेस देवाने आपल्या जवळ कोरी पाटी दिली होती. त्यावेळेला देवाने आपल्या जवळ एक कोरी पाटी दिली होती. त्यावेळेला देवाने आपल्या जवळ कोरी पाटी दिली होती. या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्याची त्या क्रिएटरने आपल्या हातात कोरी पाटी दिली होती. ती पाटी, आज ती कोरी पाटी हातात घेऊन छातीजवळ घट्ट पकडायची आहे. कारण आपल्याला ती कोरी पाटी घेऊन परत यायचे आहे. त्या कोऱ्या पाटीला सोडू नका. कारण त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला पुढील जीवनाचा आनंद लिहायचा आहे. घट्ट पकडा ती पाटी. ती पाटी घेऊन तुम्ही त्या दालनात आला आहात. आता ती पाटी घेऊन तिथून उठायचे आहे. त्या ध्यान मंडपातील त्या शांत वातावरणातून आता वर्तमानाच्या जगात येण्यासाठी तिथून उठून त्या दालनाच्या बाहेर यायचं आहे. पण आता तुमच्या हातात एक कोरी पाटी आहे. ती म्हणजे आपल्या या जीवनाचा संपूर्ण आनंद द्यायचा आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य संपन्न करायचे आहे. एक दीर्घायुष्य जीवन जगण्याचा आनंद घेऊन आपल्याला परत यायचे आहे. ती कार आपली वाट बघत आहे. खूप आदराने त्या ड्रायव्हरने आता आपल्यासाठी दार उघडले आहे. आणि आता मात्र आपण त्या ड्रायव्हरचं स्वागत आपण एका दिव्य स्माईलने केलेलं आहे. दिव्य स्मित हास्याने केलेलं आहे. कारण अंतर्मनात आता वेगळा उत्साह आणि आनंद संचारलेला आहे.
कारण आता अंतर्मनात वेगळा उत्साह आणि आनंद संचारलेला आहे. सुंदर स्माइल घेऊन आपण त्या कारमध्ये बसलेलो आहोत. सुंदर स्माइल घेऊन आपण त्या कारमध्ये बसलो आहोत आणि आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. जणू सगळीकडे प्रसन्नता जाणवत आहे, आनंद जाणवत आहे, सर्वत्र सर्वत्र आनंद जाणवत आहे. आणि याच आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये, याच दिव्य आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये आपला पुढचा प्रवास पुढे जातो आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर ती गाडी आपल्या घरासमोर येऊन पोचली आहे. जिथून आपण या ध्यान साधनेला सुरुवात केली होती, त्या ठिकाणी पोचली आहे. मनामध्ये दिव्य प्रसन्नता, हातात छातीजवळ घट्ट पकडलेली ती पाटी घेऊन आपण घरात प्रवेश करतो आहे. चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आहे. आपल्या चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आहे आणि आता आपण जीवन जगण्यासाठी जो आनंद लागतो, जे सुख हवे आहे, जे समाधान हवे आहे, ते सुख, ते समाधान, तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत आपल्याला हाच आनंद कंटिन्यू करायचा आहे. इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत आपल्याला हाच आनंद कंटिन्यू करायचा आहे. This is you are. This is you are. This is you are. या आनंदात चेहऱ्यावर सुंदर स्माइल आलेली आहे. ही स्माइल आपल्या जीवनाचा अधिकार आहे. ही स्माइल आपल्या जीवनाचा अधिकार आहे. जे स्माइल आपलं जीवन आहे, ते दिव्य सुंदर स्माइल आपल्या चेहऱ्यावर आलेलं आहे. इथून पुढचा पूर्ण आयुष्यात या स्माइल आणि आनंदासोबत आपण जगणार आहोत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यही तो आप हो, यही तो आप हो, यही तो आप हो. सुंदर, प्रसन्न और स्वस्थ. सुंदर, प्रसन्न और स्वस्थ एक दिव्य एनर्जी आपल्यामध्ये आलेली आहे. आणि आपण खूप सुंदर स्माइल करतो आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि याच दिव्य स्माइल सोबत आपल्याला हळूवार वापस यायचे आहे. आपल्याला हळूवार वापस यायचे आहे. या दिव्य स्माइल सोबत आपल्याला हळूवार वापस यायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. चला, बोला, कसं वाटतं आहे? काय एनर्जी जाणवली? कोणी कोणी माफ केलं? कोणी कोणी माफी मागितली? हँड रेस करा आणि सांगायचं आहे. बोला, डॉक्टर श्रुती मॅडम, तुम्ही खूप गोड हसल्या. बोला, माईक ऑन करा. माफ पण केलं, माफी पण मागितली. येस. आणि कसं वाटलं मेडिटेशन? रिलॅक्स वाटलं, एकदम शांत आणि खूप छान वाटलं. म्हणजे एकदम शांत, काहीच नाही गडबड. असं दिवसभरातला थकवा पण एकदम गेलाय. येस, येस. ज्योती नाईक मॅडम, बोला. माईक ऑन करायचा आहे. खूप सुंदर अनुभव होता. म्हणजे एक डिफरंट जग बघायला मिळालं, जे फक्त स्वप्नात किंवा आपण एखाद्या स्टोरीमध्ये बघतो. खूप चांगलं वाटलं, फ्रेश वाटलं. येस, व्हेरी गुड. धनु मॅडम, बोला. तुमच्या चेहऱ्यावर खूप गोड स्माइल आलेली आहे. बोला.
माईक ऑन करायचा आहे. हॅलो. हो बोला. येतोय आवाज, बोला. खूप छान वाटलं मॅडम आणि रिलॅक्स वाटलं. हा हा. हॅलो. हो हो खूप बोला बोला. येतोय आवाज, खूप येतोय. छान आणि रिलॅक्स वाटतं आणि एक खूप चांगला आणि एक खूप खूप चांगली अनुभूती मिळाल्याचं एक हे मिळालेलं आहे. खूप छान वाटलं. येस, व्हेरी गुड. समृद्धी मॅडम बोला. माईक ऑन करा तुमचा, परत म्यूट झाला. खूप छान सुंदर एक्सपिरियन्स होता. वेगळा युनिव्हर्स मध्ये गेल्यासारखं पूर्ण रिलॅक्स झालं. येस, व्हेरी गुड. चला, आपला टाइम झालेला आहे क्लासचा. मी काय करते, जो आपला नाईटचा ग्रुप आहे आता तो ऑन करते. त्याच्यावर तुम्ही तुमचे कमेंट्स टाका की तुम्हाला आजचा क्लास कसा वाटलेला आहे. आज आपला रेकी लेवल 1चा पहिला दिवस होता. रेकी लेवल 1 मध्ये पहिल्या दिवशी आपण आत्मशुद्धीकरण करत असतो. आज आपल्याला मन से खाली हो जाना आहे. उद्यापासून आपण रेकीला सुरुवात करणार आहोत. रेकी लेवल 1च्या क्लासचे उद्यापासून आता सगळे तयार झालेले आहे उद्यापासून रेकीची एनर्जी घेण्यासाठी. ओके, तर आपण उद्या रेकी लेवल 1 बघणार आहोत. ओके, मी ग्रुप ओपन करते. तुम्हाला आजचा क्लास कसा वाटलेला आहे ते नक्की कळवा, म्हणजे मला प्रेरणा मिळते आणि उद्या अजून मी खूप छान पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल. पण फक्त उद्या सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवा, एवढी माझी रिक्वेस्ट आहे. बाकी नसेल कॅमेरा ऑन ठेवायचा, क्लासही ऑन जॉईन नाही केला तरी चालणार आहे. ओके, चला आपण आता थांबूया. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. थँक यू. थँक्यू.